वेलकम बॅक टू माहीज युनिक किचन। आज आपण इथे बेसन पिठापासून एकदम कमी तेलकट आणि घरच्या साहित्यात खुसखुशीत पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालून पिठाला असं चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका डायरेक्शन मध्ये याला असं मिक्स करायचं। हळूहळू याचा कलर चेंज होत आहे। आधी थोडासा पिवळसर होता, आता थोडा लाईट पिवळसर झालेला आहे। तर हा पदार्थ कुठल्याही ऋतूमध्ये पटकन तयार होतो आणि सगळ्यांना सुद्धा हा खूप आवडतो। यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे। अगदी आपले रोजचे पोहे खायचा जो चमचा असते ना, त्या चमचाने 2 चमचे इथे आपण बेसन पीठ आणखी घालून घेतलेलं आहे, कारण मला थोडंसं हे पातळसर वाटलं होतं म्हणून मी आणखी 2 चमचे बेसन पीठ घातलं। याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। आता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। आता यामध्ये काही साठवणीतले मसाले घालायचे आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, हळद घातली, लाल तिखट, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडासा गरम मसाला सुद्धा घालून घेतला। बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर घातली। इथे कांदा तुम्ही उभा पातळ सुद्धा कापून घेऊ शकता। सगळे जिन्नस टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण खायचा सोडा अजिबात घालायचा नाही। खायचा सोडा न घालता सुद्धा हा पदार्थ एकदम परफेक्ट तयार होतो आणि बाजारात मिळतो तसाच कमी तेलकट। तर यामध्ये कडकडीत गरम तेलाचा अगदी 2 ते 3 छोटे चमचे मोहन घालायचं आहे। तेल थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं थांबून हळूहळू याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटका बसणार नाही। या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला तेल गरम असल्यामुळे त्याच कढईमध्ये आपण याला हलक्या हलक्या हाताने असं सोडून द्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा भजी तयार करा। अत्यंत खुसखुशीत आणि कमी तेलकट तयार होतात आणि अत्यंत मस्त गोल गरगरीत ही भजी तयार होतात आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात। थंड झाल्यानंतर सुद्धा ही भजी कुरकुरीतच राहतात। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा, म्हणजे या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर लगेच भजी टाकल्यानंतर वर आलेली आहेत। अशा पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर जेव्हा आपण तेलात भजी सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची। भजी घातल्यानंतर लगेच वर आलेली आहे, त्याला व्यवस्थित पलटून घेऊ। या पद्धतीने भजी छान तळल्या गेलेली आहेत आणि याचं तेल पूर्ण निथळून आपण काढून घेऊ। अशाच पद्धतीने सगळी भजी इथे तयार करून घेतलेली आहे। सगळीच भजी अतिशय मस्त गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली आहेत आणि एकदम कमी तेलकट आहेत। आतून अत्यंत जाळीदार ही भजी तयार झालेली आहे। अगदी बाजारात मिळतात तशी तयार झालेली ही भजी आहेत। तुम्ही सुद्धा आपल्या घरी या पद्धतीने भजी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। भेटू तर मग अशीच एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।